मिरज शहर बीफ मर्चंट असोसिएशन मिरज आयोजित जमियतुल कुरेश शेतकरी व व्यापारी संघटना सांगली जिल्ह्यातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मूक मोर्चा। मिरज शहर बीफ मर्चंट असोसिएशनतर्फे जमियतुल कुरेश शेतकरी व व्यापारी संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने जनावरांच्या व्यापाराशी संबंधित व्यापाऱ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांच्याकडे निवेदन देत गोवंश प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटले की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व त्यातील सुधारणा कायद्याचा वापर करून काही गोरक्षक संघटना समाजाच्या नागरिकांवर अन्याय करत आहेत। निवेदनात सांगण्यात आले की जनावरांची कायदेशीर वाहतूक करत असतानाही खोट्या तक्रारी करून समाजातील व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो। गोरक्षकांकडून जनावरांची वाहने थांबवून मारहाण, छळ व हिंसक वर्तन करण्यात येते। यामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पाठीशी घालते का, तर कुरेशी समाजातील निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात का, असा सवाल कुरेशी जमात शेतकरी व्यापारी संघटनेने केला आहे की त्यांना गाई वासरांचे धार्मिक महत्त्व मान्य असून त्यांची कत्तल थांबवणे योग्यच आहे, मात्र बैल, रेडा, पानसर यासारख्या इतर जनावरांवरही बंदी घालणे अन्यायकारक ठरते। त्यामुळे कायद्यात आवश्यक सुधारणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी सर्व विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमील बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, माजी नगरसेवक विष्णू माने, मिरज शहर जमियतुल कुरेश संघटनेचे अध्यक्ष हाजी इरफान बेपारी, मिरज दर्गा खादिम जमातचे अजगरभाई शरीक मसलत व कुरेशी जमातीचे सर्व व्यापारी शेतकरी बंधू उपस्थित होते। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा घेऊन आलो किंवा निवेदन द्यायला जे लोक आलेले आहेत, हे सगळे गोवंश हत्याबंदी कायद्याने त्रस्त झालेले लोक आहेत। त्याचबरोबर वन्य प्राणी संरक्षण कायदा, हे दोन कायदे शेतकऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या, कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत आणि सगळा धंदा बंद झालेला आहे। इंग्रजीत एक म्हण आहे, द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर। इथं धर्माचा आणि कशाचाही संबंध नाही आहे, हा धंदा आहे आणि या धंद्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी हातात हात घालून काम करतात। इथं आमचे ढोर समाजाचे पण नेते आहेत। आज चांबड्याचा धंदा पूर्ण बेकार झालेला आहे, वाया गेलेला आहे। ते गाईचं कातडं म्हणून रोज त्याच्यावरती छापे टाकतायत, सगळे जप्त करतायत, लाखो रुपयाचं कातडं नेऊन कचरा करून टाकतायत। काय चाललंय काय हे? आणि ह्याच्यामध्ये बजरंग दल, ह्याच्यामध्ये पुन्हा हिंदुत्ववादी संघटना या आडवून जनावरं काढून घेत आहेत। म्हणजे व्यापारासाठी नेलेली, विकायसाठी नेलेली ही आधीच शिक्का मारतात हे कतलीला चाललेत म्हणून। अगं तुम्हाला काय मनकवडे आहे का तुम्ही हे कतलीला चाललंय? बरं, राज्य सरकार कत्तलखाने बंद करायला जात नाही, कत्तलखान्यांच्याकडनं प्रचंड लाचलुचपत घेत आहेत आणि हे कत्तलखाने चालू ठेवलेले आहेत। हे कत्तलखाने अल कबीर सारखा हैदराबादचा कत्तलखाना हा जैन आणि हिंदू लोकांच्या ताब्यात आहेत, त्यांचे शेअर आहेत। सगळीकडे हे लोक धंदा करतात आणि बळी जातोय तो आमच्या गावातला मातंग समाजातला असेल, दलित असेल, SC ST असेल, OBC असेल, आम्ही शेतकरी असो। आमची जनावरं जरी असे काढून नेत असतील तर व्यापाऱ्यांनी आता व्यापार बंद केला। आम्ही ही जनावरं विकायची कुठं? तर ही जनावरं विकायची कलेक्टरला सांगितलं की आणून तुमच्या आवारात आता हे सोडून द्यावे लागतील। ताबडतोबीने याच्या बाबतीमध्ये बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही मोठ्या संख्येने इथं आलेलो आहोत।